तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. जेव्हा सगळंच संपून गेलं आहे असं आपल्याला वाटतं, तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. नेहमी लक्षात ठेवा, तुमचं शरीर मौल्यवान आहे आणि त्याला निरोगी ठेवणं ही तुमचीच जबाबदारी आहे. चला तर मग निरोगी राहण्यासाठी दिवसभराचा आहार कसा खावा तेच बघूया. सकाळी सकाळी आज मी ओव्याचं पाणी बनवते. तर ओव्याचं पाणी आपले पाचनक्रिया सुधारते आणि वजन कमी करण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. तर रोज वेगवेगळ्या प्रकारचं पाणी पिलं तर प्यावंसं वाटतं. म्हणजे रोज एकाच प्रकारचं पाणी प्यायला कुणालाच आवडत नाही. त्यासाठी मी रोज वेगवेगळं पाणी बनवते. तर चांगलं हे उकळू द्यायचं. ओव्याचा पूर्ण अंश त्याच्यात उतरायला पाहिजे आणि कलर बघा ह्याचा चेंज झाला आहे. तर आत्ता हे पाणी कोमट झाल्यानंतर आपण एका ग्लासमध्ये काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये एक लिंबू पिळायचं आणि हे पाणी सकाळी सकाळी प्यायचं. साखर आणि तेल सोडल्यानंतरचा हा 15वा दिवस आहे. तर पूर्ण जो डाएट प्लॅन आहे तो रोजच मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर तुम्हीसुद्धा वेट लॉस करत असाल, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर हा जो डाएट प्लॅन मी सांगते त्याच पद्धतीने फॉलो केला तरीसुद्धा वजन कमी होऊ शकते. फक्त तुम्ही जेवढं खाताय त्याचा निम्मा आहार घ्या. तर इथं सकाळी मी डिटॉक्स वॉटर बनवते. म्हणजे हे जे पाणी एक गुणकारी आपल्या शरीरासाठी, कारण ह्या पाण्यामुळे आपल्याला बरेचसे फायदे होतात. तर इथं मी लिंबू, गाजर आणि कढीपत्ता हे तीनच वस्तू घेतलेत. तर एका मगमध्ये आपण लिंबू, गाजर आणि कढीपत्ता टाकायचा आणि त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं. हे पाणी भरून ठेवल्यानंतर 2 तासांनी आपण ते पिऊ शकतो. तर दुपारपर्यंत हे पाणी संपवून टाकायचं. तर हे पाणी चविष्ट पण आहे आणि पिल्यानंतर आपल्याला भूकसुद्धा लागत नाही. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं डिटॉक्स वॉटर बनवून बघा. मी रोज तुम्हाला दाखवते वेगवेगळ्या पद्धतीचं. त्या पद्धतीने मी जसं बनवते तसं बनवलं तरी चालेल. फायदे आपल्याला होणार आहेत. तर हे बघा, हे पाणी आता रेडी आहे. नाश्त्यासाठी मी चिकूचा ज्यूस बनवते. तर त्यासाठी बघा मी इथं ओट्स, ड्रायफ्रूट्स वगैरे घेतलेत. तर तुम्ही जर लगेच वजन कमी करायचं म्हणत असाल तर हा शेक फक्त 8 दिवसातून एकदाच पिऊ शकता. रोज रोज पिऊ शकत नाही. तर ड्रायफ्रूट्स जास्त खाल्ले की वजन वाढतं. 2 इनफ होतील. मग जर 2 काजू, 2 बदाम, 2 मनुकं असं टाकून करायचं असेल तर करू शकता. तर असा हा ओट्सचा शेक आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. म्हणजे याच्यात आपण सफरचंद टाकून बनवू शकतो, केळ टाकून बनवू शकतो. तर हा शेक जर सकाळी पिलं तर नाश्ता करायची गरज नाही. पोट भरतं आणि ओट्स असल्यामुळे आपलं पोट फुलं आहे असं आपल्याला वाटतं. भूक लवकर लागत नाही आणि चांगला आहे हा शेक. म्हणजे हा शेक पिल्यानंतर त्वचा पण चांगली होते आणि आपले जे काही पाचनचे प्रश्न असतील ते सुद्धा दूर होत आहेत. तर हा बघा पौष्टिक असा हा शेक बनून तयार आहे. तर नाश्त्यासाठी आम्ही तोच घेतला आणि आता दुपारच्या जेवणासाठी तर मी पनीरची भुर्जी बनवते. तर एकदम हेल्दी पद्धतीची आपण पनीरची भाजी बनवणार आहे. तर आजपर्यंत तुम्ही अशी भाजी कधीच बघितली नसेल. ही माझी स्वतःची रेसिपी आहे आणि इथं बघा कढईमध्ये तेल वगैरे मी काहीही टाकलेलं नाही. याच्यामध्ये लसूण, अद्रक आणि कढीपत्ता टाकायचा, मिरच्या टाकायच्या आणि हे भाजून घ्यायचं आणि जोपर्यंत ह्याचा कच्चा स्मेल जात नाही तोपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे. कांदासुद्धा थोडासा लालसर होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आणि नंतर त्याच्यात टोमॅटो टाकायचं. तर मी जरा स्पीडनं प्रोसेस दाखवते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे. आणि ज्यावेळेस आपण असं हे डाएट करतो त्यावेळेस पाणी भरपूर प्यायचं आणि पाणी पिताना खाली बसूनच पाणी प्यायचं. नेहमी पाणी पिताना बसूनच प्यायचं आणि कधीही पाणी स्पीडनं प्यायचं नाही. सिप करून म्हणजे थोडं थोडं पाणीच प्यायचं. ह्याच्यात मी टोमॅटो टाकलं आहे. मिक्स करून आपण हे झाकून ठेवायचं. म्हणजे टोमॅटो शिजायला पाहिजे व्यवस्थित, तोपर्यंत आपण हे झाकून ठेवायचं आहे. अलीकडे वजन कमी करायचं म्हणजे एक टास्कच झाला आहे सगळ्यांसाठी, पण एकदम सोपं आहे वजन कमी करायचं मला वाटतं. आपण जो आहार घेतो आहे त्याचा निम्मा आहार घ्या आणि लगेच तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर रात्रीचं जेवण पूर्णपणे बंद करा. सकाळी आणि दुपारी फक्त जेवण करा. ते पण खाता त्याचं निम्मं आणि पाणी जास्त प्यायचं. तेल किंवा साखर अजिबात खायची नाही. असं तर एका महिन्यात 5 किंवा 10 किलो वजन तुम्ही सहज कमी करू शकताय. बट त्याबरोबर तुम्हाला 2 तास तरी एक्सरसाइज करावी लागेल. नाही असं जर तुम्ही फॉलो केलं तर लगेचच तुमचं वजन कमी होऊ शकतं. तर आपण दाबून बघायचं. तर हे बघा, हे व्यवस्थित शिजले. तर सगळं जे टोमॅटो, कांदा आहे तो चांगला असा दाबून दाबून स्मॅश करून घ्यायचा आणि नंतर आपण त्याच्यामध्ये जे काही मसाले तुम्हाला आवडतात ते मसाले तुम्ही इथं ॲड करू शकताय. बट मला जे मसाले आवडतात ते फक्त मी ह्याच्यामध्ये टाकलेत. तुम्ही तुमच्या आवडीने धनियाची पावडर टाकू शकताय, गरम मसाला टाकू शकताय, अजून काही तुम्हाला याच्यामध्ये पनीर मसाला टाकायचा असेल तर तोही टाकू शकताय थोड्या प्रमाणात.
हळद टाकायची आणि थोडंसं झाकून ठेवायचं. तर खडे मसालेसुद्धा तुम्ही इथं याच्यामध्ये टाकू शकता. खडे मसाले टाकल्यानंतर सुपरब टेस्ट येईल. तर सगळे 2-2 मिरं 2 नंतर लवंगा 2, एक स्टार फूल पट्टा वगैरे तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर हे बघा सिंपल पद्धतीने दाखवायचं होतं म्हणून मी अशी रेसिपी बनवली आहे. तर नंतर कधी ॲडिशनल मसाले पण ॲड करून मी तुम्हाला दाखवते. व्यवस्थित मिक्स करायचं आणि याच्यामध्ये मी 1 चमचा कांदा लसूण मसाला पण टाकते आणि हे मिक्स करून झालं की अजून झाकून ठेवायचं. तर रेडी आहे आपली ही पनीरची पौष्टिक अशी भुर्जी. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. ही विशेष म्हणजे पनीरची भाजी बनवताना आपण त्याच्यामध्ये भरपूर असं तेल टाकतो, पण ही बिना तेलाची आहे आणि याचा कलर बघा, चव पण मस्त आहे. तुम्ही करून बघितल्यानंतर तुम्हाला समजेल. कोथिंबीर याच्यावरून टाकायला अजिबात विसरू नका. पौष्टिक अशी नाचणीची रोटी बनवते. तेवढं पीठ घेतोय त्याच्या निम्मं पाणी आपण पातेल्यामध्ये टाकायचं. मीठ टाकले आणि पाणी उकळलं की खाली घ्यायचं. 1 वाटी फक्त मी इथं नाचणीचं पीठ घेतलं होतं. तर हे बघा नाचणीचं पीठ आपण असं हे मिक्स करून घ्यायचं आणि थोड्या वेळ 2-3 मिनटं आपण हे झाकून ठेवायचं. आणि आता 2-3 मिनटांनी मी हे परातीमध्ये काढून घेते आणि व्यवस्थित मळून घ्यायचं, चांगलं मळून घ्यायचं आणि नंतरच आपण त्याची रोटी बनवणार आहे. एकदम इझी आहे आणि पौष्टिक खूप आहे. ज्यावेळेस तुम्ही वजन कमी करत असता त्यावेळेस रोज बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी खायला नको वाटतं, म्हणून वेगवेगळ्या प्रकारची रोटी तुम्ही जर खाल्ली तर तुम्हाला मस्त वाटेल. असं वाटणारच नाही की तुम्ही डाएट करताय आणि वजन कमी करण्यासाठी भरपूर असा त्रास होतो तुम्हाला. तर असं वेगवेगळं जेवण खाल्लं तर आपल्या जिभेला पण चव येते. तर आता मी याच्यामध्ये नाचणीचं पीठ घेतलं आहे आणि ते नाचणीचं पीठ आपण याच्यावरती टाकायचं थोडंसं आणि जसं आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे. तर हे लाटण्यासाठी जास्त त्रास वगैरे काहीच होत नाही, एकदम फटाफट लाटून होतं आहे. आणि ह्याच्याबरोबर जी मी जवसाची चटणी तुम्हाला पहिली दाखवली होती ना, ती जर खाल्ली तर मस्तच टेस्ट येते. कारण की जवसाची चटणी आणि ही भाकरी मला जास्त आवडते. तर हे व्यवस्थितपणे जेवढी पातळ मोठी तुम्हाला पाहिजे तशी लाटून घ्या. तर हे बघा तयार आहे आपली ही नाचणीची भाकरी. भाकरी म्हणू शकता, रोटी म्हणू शकता, तुमच्या आवडीने तुम्ही काहीही नाव द्या त्याला. आणि याच्यावरून जसं आपण भाकरीच्या वरून पाणी लावतो तसं हे पाणी लावून घ्यायचं आहे. तव्यामध्ये तेल किंवा तूप काहीच टाकायचं नाही, कारण आपण बिना तेलाचं सगळं करतो आहे. आणि बिना तेलाचा बिना साखरेचा आहार घेऊन बघा, तुम्हाला कळेल की किती एनर्जेटिक फील होते. फक्त नाचणी हे एक कॅल्शियम, लोह, फायबरचा उत्तम स्रोत असलेलं सुपरफूड आहे. याने पाचनक्रिया सुधारते, त्वचा चमकदार बनते, वजनसुद्धा कमी करण्यास हे मदत करतं. तर नाचणीपासून तुम्ही भाकरी, लड्डू किंवा धिरडी, पापड असं काही बनवून त्याचा वापर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये करू शकताय. वेगवेगळं आहार नेहमी खायचं म्हणजे खाताना पण भारी वाटतं. बाकीच्या राहिलेल्या रोटीसुद्धा मी असंच बनवून घेते. तर आपण वजन कमी करायचं म्हटल्यावर मनात असं विचार करा की आपलं वजन आता तुम्हाला किती 5 किलो वजन कमी करायचं आहे, 2 किलो. तर मनात जस्ट ठेवा की आपलं वजन कमी झालं आहे ऑलरेडी आणि आपण छान स्लिम ट्रिम दिसतो आहे, असं जर विचार केला तर ॲटोमॅटिकली आपण तसं वागू लागतो आहे आणि डाएट पण व्यवस्थित होतं आहे. फक्त मनात पॉझिटिव्ह विचार पाहिजे. तर आज केरला बंद आहे त्यामुळे आम्ही घरीच आहे. घरी असल्यानंतर पतीजी नेहमी किचनमध्ये येतात आणि काही ना काही बनवतात, म्हणजे त्यांना बनवायला आवडतं. तर आज आम्ही दोघं पण मिळून स्वयंपाक करतो आहे. तर पतीजीने इथं सलाड बनवलं, अंडी शिजवून घेतली आणि भातसुद्धा बनवला. तोपर्यंत बाकीचं सगळं मी बनवलं. आता सगळं काही रेडी झालं आहे आणि जस्ट आता जेवणच करून घेतो आहे. तर दुपारची वेळ आहे, भूक पण भरपूर लागली आहे. इथं बघा नाचणीची रोटी बनवली, पनीरची भाजी आणि दही काकडी घेतली आणि जवसाची चटणी. तर हेच दुपारचं जेवण आहे. ह्याच्याबरोबर अंडीसुद्धा आहेत आणि सलाड पण आहे. बट मला ह्याच्याबरोबर सलाड नको आहे म्हणून ही माझी थाली मी असं रेडी करून घेतली. तर आज घरी आहे म्हटलं काहीतरी वेगळं बनवावं. रोजच भाकरी किंवा ओट्सची खिचडी खातो. तर आज ओट्सचा स्पेशल डोसा मी बनवणार आहे. तर त्यासाठी ओट्स मी इथे 1 वाटी भरून घेतलेत आणि ते भिजत ठेवलेत. 20 मिनटं भिजत ठेवायचं. तर तोपर्यंत नारळाची रुचकर अशी चटणी मी बनवणार आहे, ती पण बिना तेलाची. ओले नारळ कट करून घेतला आहे, लाल मिरच्या घेतले, 2 छोटे कांदे आणि इथं आलं आणि कढीपत्ता एवढेच घेतले. तर इथं छोटंसं कांदे भेटतात, उळी म्हणतात त्याला, टेस्टी असतात, तसंच घ्या. नसेल तर मग कांद्याचा छोटासा तुकडा टाकला तरी चालेल. हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले पाणी टाकून. तर अशी ही पेस्ट तयार झाली. आता ही नारळाची चटणीसुद्धा आपल्याला बिना तेलाची बनवायची. भांडं गरम झालं की याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी तडतडली का जी पेस्ट आपण नारळाची बनवून ठेवली ती याच्यामध्ये टाकायची आणि याला उकळी फुटू द्यायची नाही. उकळी फुटली की ही चटणी फुटते, म्हणून आपण काय करायचं, उकळी यायच्या वेळेस गॅस बंद करायचा. ह्याच्यामध्ये कढीपत्ता आणि लाल मिरच्या वरून जस्ट टाकायच्या आणि मीठ चवीनुसार टाकायचं. तर रेडी झाली आहे चविष्ट नारळाची चटणी. तर आत्ता बघा ओट्स
1 वाटी घेतली, तर दही अर्धी वाटी मी इथं घेतलेत. तर हे दोन्ही आपण ब्लेंड करून घ्यायचं आहे, मिक्सरमध्ये स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे. ह्याचा डोसा अप्रतिम टेस्ट आहे आणि बनतो पण लगेच, जास्त त्रास नाही. डोशासाठी जसं पीठ पाहिजे तसं पाणी ओतून त्या पद्धतीने पीठ बनवून घ्यायचं. तर हे बघा मी जवळून दाखवते, याला असं बुडबुडे यायला लागलेत. म्हणजे आंबट असेल तर असा हा त्याचा स्ट्रक्चर येतो. तर एवढं पातळ मी पीठ बनवून घेतलं आहे. हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि फटाफट डोसा किंवा नेरोस्ट तुम्ही ह्याच्यापासून बनवू शकताय. तर हे बघा आता मी तवा गरम करून घेतला आहे. तर इथे मी नॉनस्टिकचा तवा वापरला आहे. नॉनस्टिकची भांडी जास्त आपण वापरात घ्यायची नाहीत, ते शरीराला चांगलं नसतं त्याच्यामध्ये बनवलेलं जेवण. पण आता आपल्याला बिना तेलाचा डोसा बनवायचा आहे म्हटल्यानंतर नॉनस्टिकचाच तवा घ्यावा लागतो आहे, दुसरा काही ऑप्शन नाही. त्यामुळे मी इथं नॉनस्टिकचा तवा घेतला आहे आणि जास्त करून मी नॉनस्टिकमध्ये किंवा ॲल्युमिनियम भांड्यामध्ये जेवण बनवत नाही. तुम्ही बघतही असाल. ओट्सचा डोसा आहे तो मऊ लुसलुशीत आहे, तोंडात टाकताच विरघळणारा असा आहे आणि टेस्ट पण मस्त आहे. तुम्ही नक्की करून बघा. आणि बाकीचं जे पीठ राहिलं त्यापासून पण मी फटाफट सगळे डोसे बनवून घेते. तर आज रात्री आमच्याकडे डोसा आणि चटणी, तर इथं केरळामध्ये चम्मंदी म्हणतात नारळाच्या चटणीला. तर नारळाची चटणी आणि डोसा हेच आहे. या व्हिडिओमधून तुम्हाला थोडी तरी माहिती भेटली असेल असं तुम्हाला वाटत असेल किंवा हा व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण आहे असं वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा फ्रेंड्स, जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल आणि वजनही कमी करायचं असेल तर एक घास 32 वेळा चावून खावा, म्हणजे बरेचसे आजारसुद्धा नाहीसे होतील आणि वजनसुद्धा लवकर कमी होण्यास मदत होईल. तर बिना तेलाचं जेवण केलं तर बरेचसे आजार दूर होतील आणि फक्त ही सवय आपल्याला 21 दिवस लावून घ्यायची. जर ही सवय आपण 21 दिवस लावून घेतली तर ॲटोमॅटिकली आपल्या रोजच्या ज्या रुटीनमध्ये ही सवय लागून राहते. त्यासाठी फक्त 21 दिवस तुम्ही हे पाळा की आपल्याला बिना तेलाचं खायचं आहे, पोट भरून खायचं. असं काही नाही की आपल्याला वजन कमी करायचं आहे म्हणून आपण असा आहार खातोय, तसं काही नाही. तुम्ही पोट भरून असा आहार खाल्ला तरीसुद्धा हळूहळू तुमचं वजन कमीसुद्धा होऊ शकतं. तर त्याच्या अगोदरसुद्धा भरपूर व्हिडिओ अपलोड केले, ते सुद्धा नक्की पहा. व्हिडिओ आवडले तर जास्तीत जास्त शेअर करा. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.